छे 9:30 वाजून गेलेत. पाहुणे यायची वेळ झाली. त्या मुलांचं आवरते की नाही? अरे आवरले की नाही तुमचं? हो हो आवरलं आबा झालं. ठीक आहे. हे बघ घरात पाहुण्यांचं सगळं चहा पाण्याचं झालं की नाही बघ व्यवस्थित. हो बघतो. कुठं पत्ता आहे तुझा? अरे घरात नेहमी असं काय असलं की तू बाहेर जातोस. आबा ताईसाठी गजरे आणायला गेलो होतो. हा ठीक आहे. हे बघ ताईला दे आणि लवकर तयार व्हायला सांग. हा ठीक आहे. मी तुला इतकी मस्त सजवेल की तुला झटकन पसंत करते. ताई ताई हे तुझे गजरे. वा वा आमची ताई लाखात एक देखणे पुरे. ताई मी तुझ्या लग्नात खूप नाचेन खूप गायन. मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया. बस 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 नाही तर आत्ताच नाचायला लागशील. तसं नाही ताई. अरे किती कष्टानं लग्न ठरलंय तुझं. आबांची किती पायपीट झाली आणि त्यांचे कष्ट फळाला आले. उगीच नाही तुझं लग्न डॉक्टरशी होणार आहे. डॉक्टरशी. गोजिरी साजरीला जरी ताईच होणार. वा 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 काय चाललंय आमच्या राणी साहेबांचं? तुम्ही आलात बरं झालं. आपण आता किती दिवस काढायचे या दरिद्री घरात? बाई 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 वनवास ग बाई वनवास. चाललं मेलं लक्षण ते. अमित अमित तू हे मनाला लावून घेऊ नकोस. जाऊ ताई वहिनीच बरोबर आहे. खर तर आज मी घरात थांबायला नको होतं. माझ्यामुळे उगीच समत आणि लग्न मोडायला नको. आज वहिनीनं माझी पायरी मात दाखवली ताई. येतो मी. अमित अमित अरे नाही नको काळजी कशा. काळजी नको का? काय करता तुम्ही? काही कळत नाही. भाऊजी अहो घरात पाहुणे येणार आणि तुम्ही कुठे निघालात? वहिनी घरात तुमच्यासारखी एवढी वडीलधारी माणसं असताना इथं माझं काय काम? यावेळी मी घरातून बाहेर जाणंच योग्य आहे. होय ना? तू कुठे निघालास? मी आलोच. बघितलं का बा? घरात काही कार्यक्रम असला की यांचं असंच असतं. गेले वाटतं दारू प्यायला. चळलं मेलं लक्षण ते. पाहुणे आले वाटतं. वा 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 मिठाई मात्र छान बनवली आहे. आमच्या ताईने स्वतः बनवली आहे. पप्पा मिठाई इतकी छान बनवली आहे तर मुलगी किती गोड असेल नाही? काय सर्जेराव तुला डायबिटीस आहे ना? गोड खाऊ नकोस की. अगं अक्का डायबिटीस झाला तर झाला. माझा भाचा डॉक्टर आहे ना मग मी कशाला काळजी करू? आणि हे बघ अक्का तुझी ती सेन्सॉरची कात्री इथं चालवू नकोस. कडॅक कडॅक कडॅक. त्याला घरी बायको हे खाऊ नका ते खाऊ नका हे खाऊ नका आणि इथं तू. आता मात्र हा चहा मीच केलाय. हा अरे वा 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 वा. चहा छान झालाय पण माफ करा मला थोडं स्पष्ट बोलायची सवय आहे. म्हणजे चहा साखर कमी पडली आहे म्हणून म्हटलं. नाही आता ज्याच्या त्याच्या गुणधर्माचा परिणाम असेल हा. पण काय हो वहिनी तुम्ही तिखट अगदी छान बनवत असाल नाही? अरे सर्जेराव तुझं बोलणं आता संपलं असेल तर जरा मुद्द्याचं बोलूया का? हो झालं. हा पण एक शेवटची एक शंका आहे. विचारू का? विचार. काय काय हो वहिनी तुम्ही सिनेमात वगैरे काम करता का? काय नाही म्हणजे आपल्या खानदानी घराण्यातल्या बायका लिपस्टिक वगैरे लावत नाहीत म्हणून म्हटलं. नाही त्याचं काय आहे? मी जरा सोशल फॉरवर्ड विचारांची आहे ना. आबासाहेब आमच्या काय मेवण्याचं बोलणं काही संपणार नाही.
तेव्हा तुम्ही मुलगी दाखवताय ना आम्हाला? हा दाखवतो ना. सोनबाई ताईला घेऊन या. तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा. काय नाव बाळ तुझं? अलका. शिक्षण किती झालं? एमई पास झाला असाल हो, पण SSC पास झाला का? सर्जेराव, आता गप्प बसायला काय घ्याल? काय घ्याल? केळी घेतो. आणि काय विचारायचंय का? आता काही विचारण्यासारखं नाहीये. तिला आता आज जायला हरकत नाही ना? हो, काही हरकत नाही. सोनबाई कशी काय वाटली आमची ताई? मुलगी पसंत आहे आम्हाला, पण आमच्या चिरंजीवांचं मत घेतलं पाहिजे. तुम्हाला पसंत आहे ना, मग मलाही पसंत आहे समजा. मुलगी मलाही पसंत आहे, पण आता देण्या घेण्याचं काय? रीतिरिवाजाप्रमाणे. रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आमच्या मुलीच्या अंगावर काहीतरी दागिने घालूच की. आणि 1,00,000 रुपये मागितलेत मी फक्त हुंडा म्हणून रीतिरिवाजाप्रमाणे. 1,00,000 रुपये? नाही हो, माझी तेवढी ऐपत नाहीये हो. अहो मी एक रिटायर्ड शिक्षक, एवढे पैसे कुठून आणणार? अहो, एकुलती एक लाडकी लेक तुमची एवढ्या मोठ्या घोरपड्यांच्या घराण्यात येणार, मग नको का काय उलाढाली करायला? अहो, राजा महाराजांना सुद्धा कर्ज असतातच की. एवढ्या मोठ्या घराण्यात लेक खपवायची, मग नको का करायला काहीतरी रीतिरिवाजाप्रमाणे? आबा जरा आत येता का? एक मिनिट जरा आत जाऊन या. या. अहो भाऊजी, काय हे? काय सुनबाई? आबा काही काळजी करू नका, पाहुण्यांना होकार द्या. असं चांगलं हस्तस्थळ जाऊ देऊ नका. ताईंना एकाला 3 भाऊ आहेत, शिवाय तुम्ही आहात, मी आहे. आपण काहीतरी सोय करूच की. नाही आबा, एवढे पैसे आपण कुठनं आणणार? नाही, काहीतरी केलंच पाहिजे. अगं होईल काहीतरी सोय. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. हे बघ, मी पाहुण्यांना आत्ताच होकार देतो. हा पण आबा, वहिनी. पण मी काय म्हणतो, इतका आवडटपणा बरा नव्हता. आम्हाला मान्य आहे तुमच्या अटी. आता कसं लाखातलं एक बोललात अगदी. आता घोरपडे आणि सरदेसाई ना आता जमलंच म्हणून समजा रीतिरिवाजाप्रमाणे. बरोबर आहे ना? होय ना. पण पैशाची जोडणी करायला थोडा अवधी लागेल, तेव्हा आपण लग्नाची तारीख नंतर पक्की करूया. बरोबर आहे तुमचं. मग साखरपुडा कधी उरकायचा म्हणताय? साखरपुडा? अगं अक्का, साखर पोत म्हण, साखर पोत. घोरपडे घराणं ना तुमचं? आहे. अगं गोड कार्यक्रम, चिमूटभर साखरेचा, चिमूटभर साखरेत गोड मानायचा. तू चुप आहे. ते काही नाही, साखरपुडा कसा थाटामाटात झाला पाहिजे. काय हो? ते झालंच. एखादा चांगला दिवस पाहून उरकून टाकू आपण कार्यक्रम. 10 वर्ष झाली माझी ताई आपल्या आईच्या प्रेमाला तेव्हाच पोरकी झाली. आता माझ्या ताईला आपल्या प्रेमाच्या पत्राखाली घ्या. तसं नव्हे, स्पष्टच सांगायचं झालं तर हुंडा म्हणून काय देणार तुम्ही आम्हाला रीतिरिवाजाप्रमाणे? अगं अक्का, हुंडा घेणं किंवा देणं म्हणजे गुन्हा सरकारी रीतिरिवाजाप्रमाणे. तू चुप बाई, मध्ये मध्ये बोलू नको. माझ्या मुलाला डॉक्टर करायला काय कमी खर्च आला नाही. काय हो? 20 तोळे सोनं आणि 1,00,000 रुपये मागितलेत मी फक्त हुंडा म्हणून. मान्य, तुम्ही तिला सांभाळून घ्या. आता हे काय सांगायलाच पाहिजे होय? आबासाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. आमची अक्का तुमच्या ताईला अगदी दुःखात ठेवेल. हा बरं, येऊ या. बरं नमस्कार. नमस्कार. चला चला.
विजय, शेखर, अमित, जरा बाहेर या बघू. आबा तुम्ही बोलवलं तर मला. हा 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 हा, हे बघा, ताईच्या लग्नाविषयी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. अमित कुठे आहे? आबा तो सकाळपासून परतलाच नाहीये. नेहमीप्रमाणे बाहेर भटकायला गेला असेल झालं. बर, हे बघा, ताईचं लग्न मोठ्या मुश्किलीनं ठरलंय हे तुम्हाला माहित आहे. आणि ताई तुमच्या आमच्यासाठी किती झिजती हे तुम्ही बघताय. तेव्हा तिच्या लग्नासाठी कोण कोण किती किती देणार एवढं मला सांगा. उगीच काही आमच्या गळ्यात मारू नका. आमची पोरं बाळ आहेत, त्यांच्या भवितव्याचं बघितलं पाहिजे. माझा नवरा इन्स्पेक्टर असून सुद्धा महिना अखेरला एक पैसा हातात राहत नाही. सगळ्या तुमच्या देशात घालतोय की. ताईचं लग्न ठरू दे, त्याच्या विरीत ढकलून द्या तिला. एक पैसा मिळणार नाही आमच्याकडून. कळलं मेलं लक्षण ते. बाई, माझ्या ताईबद्दल एक अपशब्द वापराल तर विहिरीत ढकलून देण्यासाठी मी तिला जन्माला घातली नाहीये. आता घातलंय ना जन्माला, मग काय वाटेल ते करा. आम्हाला काहीच सांगू नका. कळलं मेलं लक्षण ते. आबा तुम्ही काही काळजी करू नका. शेटजींकडून 5-25 हजार रुपयांचं काही कर्ज मिळतं का पाहतो. शिवाय लक्ष्मीचे दागिने आहेत ते मोडू आपण. कळलं मेलं लक्षण ते. सारखी मोडातोडी आणि कर्जाची बेडी काय तुमच्या हातात आहे. घरात 4 पुरुष असून देखील ही अवस्था. अगं कर्ज झाले कुणामुळं? आज या घरावर 2 लाख रुपये कर्ज आहे सावकाराचं. ते या मुलांच्या साठीच ना. वारे वा, माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ नका. माझ्या नवऱ्याला इन्स्पेक्टर व्हायला 1 लाख रुपये दिलेत माझ्या वडिलांनी. तुम्ही कर्ज काढली ती तुमच्या 2 मुलांसाठी. पण एक दारू पीत फिरतो तर दुसऱ्या विडीच्या कारखान्यात मामुली दिवाणजीची नोकरी करतो. हे बघ शेखर, सांग तुझ्या बायकोला, अरे ताईच्या लग्नाला जर मदत करायची नसेल तर करू नका, पण निदान अपशब्द तरी वापरू नका. अरे तिने तुमच्या आमच्यासाठी आपलं आयुष्य असं वाया घालवलं. या घराचा रणगाडा चालतोय ना, त्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. पण लक्षात ठेवा, काही वाटतंय ते झालं तरी मी ताईचं लग्न करून दे. मी तिला लहानाचं मोठं केलं असलं तरी आज म्हातारपणी जे 4 घास खातोय ना ते तिच्या कष्टाचे. निदान मला तरी तिच्या अन्नाला जागलं पाहिजे. मला तुझ्याकडून एका पैची अपेक्षा नाहीये. तू आणि तुझी बायको चालते वा माझ्या नजरेत, चालते वा. आबा तुम्ही टेन्शन ठेवू नका. आबा, मी आहे ना. आबा आबा या आबा. आणि आबा तुम्ही उगीच काळजी करता माझ्या लग्नाची. कसं म्हणतेस पुरी? अगं मी बाप आहे तुझा. मी समजते तुमच्या भावना, पण खरं सांगू आबा, आता लग्नाची इच्छाच राहिली नाही माझी. असं का बरं म्हणतेस पुरी? आबा तुमची सेवा करण्याचं भाग्य मला आयुष्यभर लाभलं ना, तर माझ्यासारखी भाग्यवान लेक कोणीही नसेल. कन्यादान केल्याशिवाय बापाला मुक्ती नसते पुरी. तुझे 2चे 4 हात केल्याशिवाय मला मरायचा देखील अधिकार नाही. हे काय आबा, तुम्ही तर अगदी सिरियस झाला. मी लग्न करेन, जरूर करेन, पण माझ्या नशिबात काय काय लिहिलं कोणाच ठेवू. आबा पण तुम्ही घरच्या लोकांना भरीस घालू नका. त्यांची इच्छा असेल तर करू द्या त्यांना मदत, नाहीतर बिनउंद्याची करून घेणारा कोणीतरी परमेश्वर भेटेल. आणि आबा तुमची पुण्याई पाठीशी असताना मी कशाला काळजी करू. चला तुम्ही विश्रांती घ्या. डॉक्टरांनी तुम्हाला अगदी विश्रांती घ्यायला सांगितलं. सांभाळून.